तर जयंत पाटील राजाराम बापूंची अवलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे। तर पडळकरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला। जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। आमचं महायुतीचं सरकार आहे। भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्याची नोंद घेतली पाहिजे। याबद्दल मला काही माहिती नाहीये, परंतु मी याच विचाराचा आहे, कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे। हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असले कार्यकर्ते बोलतच नाही। आम्हाला माहिती आहे, आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा तिसऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला का रे तू? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी बोलतं तर आम्हाला पण येतं, पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आईवरनं वगैरे बापावरनं वगैरे बोलत। खरं तर तो बिंडोक आहे, नीच आहे, नालायक आहे, त्याला बोलण्याचा काही अक्कल नाही। शेवटी त्या गाढवाकडून काय अपेक्षा करायची? पण ह्या गाढवाचे जे मालक भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का? तर त्या फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का?